नमस्कार मित्रांनो, मी प्रीती भाग्यवंत आराध्य या कथेच्या 54व्या भागात आज आपण पाहणार आहोत आनंदाचं छट आणि भीतीचं सावट या दोघांचं कॉम्बिनेशन. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या भावनिक आणि थरारकने भरलेला हा प्रवास. वेळ न घालवता सुरू करूया आजच्या भागाला. सकाळी साधारण 11 वाजेपर्यंत सर्वजण तयार होऊन हॉलमध्ये उभे होते आणि गोलू तर आज काही जास्तच एक्साइटेड दिसत होता, कारण त्याला फिरायला जायची खूप ओढ लागली होती. आराध्याने आज गोलूला एक छान टी शर्ट आणि हल्फ पॅन्ट घातली होती, ज्यामध्ये तो खरंच खूप क्यूट दिसत होता. आणि आरूने सुद्धा एक क्यूट अशी डिझायनर ड्रेस घातली होती, ज्यामुळे ती एखाद्या बाहुलीसारखी दिसत होती. आज घरातील सर्व पुरुष त्यांच्या रोजच्या रेग्युलर बिझनेस लूकपेक्षा वेगळ्या अशा क्लासिक लूकमध्ये दिसत होते. सर्वांनी जीन्स आणि टी शर्ट्स आणि शर्ट्स घातले होते, ज्यामुळे त्यांचा लूक खूपच स्मार्ट वाटत होता. घरातील स्त्रिया सुद्धा मागे नव्हत्या. आराध्या, अवनी, तन्वी आणि नव्या सर्वांनी जीन्स, शॉर्ट्स आणि टी शर्टमध्ये अतिशय खूपच सुंदर आणि स्टायलिश दिसत होत्या. जेव्हा सर्व पुरुषांनी आपल्या पत्नीकडे पाहिले तेव्हा ते त्यांच्या सौंदर्याकडे बघतच राहिले आणि काही क्षणासाठी तिथे शांतता पसरली. रणजितने अवनीकडे पाहिले आणि मागे बाकी सर्वांकडे नजरा फिरून आपली गळा साफ करत तो म्हणाला, तुम्ही सर्व दुसरीकडे काहीतरी घालायला हवं होतं. आणि अवनी, तू हे काय घातलं आहेस? रणजितने हे बोलणे ऐकून सर्वजण आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागले. तेव्हा अवनी तोंड वाकडे करून म्हणाली, यात नक्की काय प्रॉब्लेम आहे आणि मी काय चुकीचं घातलं? रणजितने दीर्घ श्वास घेतला आणि तो गंभीर होऊन म्हणाला, तुम्ही सर्वजण तुमच्या खऱ्या वयापेक्षा खूपच लहान दिसत आहात आणि अशा कपड्यांमध्ये तुम्हाला कोणीही मॅरिड मानणार नाही. ही खरी अडचण आहे. रणजितचा हा तर्क ऐकून सारी मुलं आणि मुली अवाक करून झाल्या आणि एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागल्या, कारण त्या काय बोलावे हेच सुचत नव्हते. आकाश मात्र हे सर्व शांतपणे बघत सोप्यावर जाऊन बसला होता, कारण त्याला माहित होतं की आता इथे एक क्यूट कपल फाईट होणार आहे आणि तो त्याचा आनंद घेऊ लागला. रणजितने पुन्हा अवनीला उद्देशून म्हटले, बघ अवनी, एकतर तू मुळातच लहान दिसतेस आणि अशा कपड्यांमध्ये तू अजूनच छोटी वाटतेस. लोक काय म्हणतील? अवनीने त्याला रागाने पाहिले आणि म्हणाली, तुम्हाला माझी एजचा काय प्रॉब्लेम आहे? मला वाटतं तुम्हाला माझी जेलसी वाटते, कारण मी तुमच्यापेक्षा तरुण दिसते. रणजितचे तोंड हे ऐकून कडू झाले आणि बाकीचे सर्वजण हळूहळू आकाशजवळ येऊन बसले, जेणेकरून त्या या दोघांच्या क्यूट भांडणाला एन्जॉय करू शकतील. तन्वीचे समर्थला कोहनी मारत हळूच विचारले, की यार समर्थ, ही आमची टॉम अँड जेरीवाली फाईट आज रणजित आणि अवनी का करत आहेत? समर्थने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, गप्प बस आणि मला शांतपणे हे नाटक बघू दे. आजपर्यंत सर्वजण आपल्या भांडणाचा आनंद घ्यायचे आणि आज आपल्याला कोण्या दुसऱ्यांच्या भांडणाचा आनंद बघायला मिळतोय, तर कसा सोडू? तन्वीने तोंड वाकडे केले आणि पुन्हा रणजित आणि अवनीकडे पाहू लागली. पण जेव्हा बराच वेळ झाला तरी ते दोघे थांबले नाही, तेव्हा आकाश मोठ्या आवाजात म्हणाला, तुम्हा दोघांना चालायचे आहे की आम्ही सर्वजण तुम्हाला इथे सोडून निघून जाऊ? आकाशचा तो जरब असलेला आवाज ऐकताच अवनी आणि रणजित गप्प झाले आणि अवनी पटकन म्हणाली, मला चालायचं आहे भाऊ, मी तयार आहे. रणजितने अवनीला रागाने पाहिले आणि म्हणाला, मग काय मला नाही यायचे का? मी सुद्धा येतोय. आकाश बाहेर पडताच म्हणाला, ठीक आहे, 2 मिनिटे मध्ये सर्वजण मला बाहेर मिळाले हवेत. आकाशची ही तंबी ऐकताच सर्वजण घाईघाईने बाहेरच्या बाजूला धावले आणि थोड्याच वेळात सर्वजण गाड्याजवळ उभे होते. आदिराज, श्रेया, आर्नव आणि नव्या एक कारमध्ये निघाले, तर अवनी, रणजित, आराध्या आणि आकाश दुसऱ्या कारमध्ये होते. तन्वी, समर्थ, तेजस तिसऱ्या कारमध्ये होते आणि वाटेतच ते रियाला पिक अप करणार होते. गोलू हा आदिराज आणि श्रेयासोबत बसला होता आणि रिवा रणजितच्या मांडीवर शांतपणे बसलेली होती, तर आरू आपल्या मम्माच्या कुशीत मस्ती करण्यात मग्न होती. आरू जेव्हा जेव्हा घराबाहेरील वातावरणात निघे तेव्हा ती खूप खुश असायची आणि कारच्या विंडोला चिटकून उभी राहायची आणि बाहेरून जाणाऱ्या गाड्यांकडे बघून आनंदाने ओरडायची.
थोड्याच वेळात सर्वजण अम्युजमेंट पार्कमध्ये पोहोचले आणि एकत्र आत प्रवेश केला तेव्हा तो पूर्ण पार्क लोकांनी भरलेला होता. सगळींकडे एक वेगळीच एनर्जी होती. मोठे झुलते पाळणे, रोलर कोस्टर आणि इतर अनेक आकर्षणे तिथे होती. तिथल्या फूड काउंटरवर प्रत्येक प्रकारचा पदार्थ उपलब्ध होता. गोलूने ते मोठा पाळणा पाहिला आणि आनंदाने ओरडला, "वाव मम्मा, हे किती मोठा आहे ना! मी या सर्व राईड्समध्ये बसणार आहे." गोलूचा तो उत्साह पाहून आराध्या हसली आणि म्हणाली, "मग चल तर मग आपण सुरू करूया." गोलूने उत्साहाने सांगितले, "मी सर्वात आधी त्या ड्रॅगनवाल्या झुल्यात बसणार आहे." आणि असे म्हणत तो त्या दिशेने धावला. त्याच्या मागे बाकीचे सर्वजण हसत हसत निघाले. या क्षणी कोणाच्याही मनात जगातील इतर कोणतीही चिंता नव्हती. सर्वजण फक्त हा आनंद जगत होते. तेजसने सर्वांसाठी तिकीट्स काढली आणि तो परत आला. रिवा अजून छोटी होती म्हणून अवनीने तिला स्ट्रोलरमध्ये झोपवले होते आणि श्रेयाने आज कोणतीही राईडमध्ये न बसण्याचे ठरवले होते, कारण तिला मुलांची आणि रिवाची काळजी घ्यायची होती. सर्वजण पाळण्यात बसले आणि आपल्या आपल्या जागी स्थिरावले. तेजस आणि रिया एकत्र बसले होते, तर आराध्याचे शेजारी गोलू आणि अधिराज आणि आकाश एकत्र बसले होते. त्यांच्या अगदी मागे समर्थ, तन्वी, आर्णव आणि नव्या बसलेली होती. तेजसने रियाचा हात हातात घेतला आणि हसून म्हणाला, "तुला वाटत नाही का ही आपली पहिली डेट आहे?" रियाने त्याला पाहिले आणि म्हणाली, "मुळीच नाही. ही एक फॅमिली पिकनिक आहे. कोणतीही डेट नाही." रियाचे हे उत्तर ऐकून तेजसचे तोंड पडले आणि रिया त्याच्या त्या चेहऱ्याकडे बघून मनातल्या मनात हसली. पाळणा सुरू झाला आणि त्याचा वेग हळूहळू वाढू लागला. सुरुवातीला जो आनंद होता तो आता ओरडण्यात बदलला होता, कारण वेग खूपच जास्त होता. पण गोलू मात्र पूर्ण एन्जॉय करत होता. आराध्याने त्याला घट्ट धरून ठेवले होते. रियाने तर भीतीने आपले डोळे घट्ट बंद केले होते आणि स्वतःला तेजसच्या मिठीत लपून घेतले होते. सर्वजण कसेबसे त्या राईडमधून बाहेर आले आणि अवनी तर रणजितला पूर्णपणे बिलगून उभी होती. रणजितने तिला सावरले आणि म्हणाला, "अगं, आता तर आपण बाहेर आलो आहोत. आता तरी नीट उभा राहा." अवनीने त्याला रागाने पाहिले, पण ती पुन्हा त्याच्या बाहूमध्ये शिरली आणि रणजितला हसू आवरले नाही. गोलू आनंदाने ओरडला, "मम्मा, किती मज्जा आली ना?" समर्थने हे ऐकले आणि तो गोलूला चिडवण्यासाठी म्हणाला, "ओय, 2 फूट 2 इंच, कसली मज्जा आली? आमचा जीव टांगणीला लागला होता आणि तुला काय मज्जा वाटते?" गोलूने तोंड वाकडे केले आणि म्हणाला, "मग तुम्हाला कोणी सांगितले सोबत चालायला? जर एवढीच भीती वाटते तर घरी बसायचं ना. मी एकटाच सर्व राईड पूर्ण करू शकतो." समर्थाने त्या छोट्या मुलाकडे पाहिले, जो त्याला चक्क डरपोक म्हणत होता. त्याने आपले दात ओठ खाऊन म्हटले, "छोट्या शैताना, थांब, मी तुला सांगतो कोण डरपोक आहे ते." असे म्हणत तो गोलूच्या मागे धावला आणि गोलू पुढे पळू लागला. हे दृश्य पाहून सर्वजण खळखळून हसले. समर्थ आणि गोलूमधील ही शीतयुद्ध नेहमीच मजेशीर असायचे. आकाशला जुन्या दिवसाची आठवण झाली. जेव्हा आराध्या त्याच्या आयुष्यात नव्हती, तेव्हा तो कामात इतका व्यस्त असायचा की फक्त समर्थच गोलूसोबत खेळायचा आणि त्याला खुश ठेवायचा. आकाशने आपले सर्व कर्तव्य पार पाडले होते, पण त्या काळी त्याच्या कामाचा खूप दबाव होता. आता मात्र अधिराज आणि आर्णव त्याच्या मदतीला होते. आता वेळ होती रोलर कोस्टरची. सर्वांनी पुन्हा तिकीट काढली आणि रांगेत उभे राहिले. यावेळी गोलू मुद्दाम समर्थ काकासोबत बसला, कारण त्याला सिद्ध करायचे होते की तो घाबरत नाही. राईड सुरू झाली आणि सुरुवातीला सर्व ठीक होते, पण जसा तो रोलर कोस्टर उंच जाऊ लागला, लोकांच्या किंचाळ्या वाढू लागल्या. एक विशिष्ट उंचीवर जाऊन तो पाळणा थांबला आणि सर्वजण शांत झाले. पण पुढच्याच क्षणी तो प्रचंड वेगाने खाली आला आणि यावेळी गोलू सुद्धा थोडा घाबरला. समर्थने हे पाहताच त्याला घट्ट आपल्या कुशीत घेतले, कारण त्याला गोलूला घाबरवलेले बघवणे सहन होत नव्हते. राईड संपली आणि गोलू समर्थ काकाच्या कडेवर होता. आकाशने विचारले, "काय झाले?" तेव्हा समर्थ म्हणाला, "काही नाही, आम्ही सर्वच घाबरलो होतो. हा तर लहान मुलगा आहे." अधिराजने सर्वांना सुचवले, "आता खूप फिरलो, आता काहीतरी खाऊन घेऊया."
तन्वी पटकन म्हणाली, "हो, खूप भूक लागली आहे." राईडमध्ये मगाशी खाल्लेले सगळे पचून गेले. सर्वजण फूड काउंटरकडे वळाले आणि प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार ऑर्डर दिली आणि जेवणाची वाट बघताना गप्पा मारू लागले. थोड्या वेळाने जेवण आले आणि सर्वजण मिळून आनंदाने जेवले. थोड्या वेळासाठी का होईना, पण ते आयुष्यातील सर्व संकटे विसरले होते. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सर्वजण तिथे फिरत राहिले आणि सर्वांच्या चेहऱ्यावर आता थकवा जाणवू लागला होता. आकाशने सर्वांचे थकलेले चेहरे पाहिले आणि त्याने वॉटर पार्कला जाण्याचा विचार रद्द केला आणि सर्वजण घराकडे निघाले. रॉय हाऊसवर पोहोचल्यावर सर्वजण हॉलमध्येच विसावले. एक नोकराणीने सर्वांना पाणी आणून दिले आणि पाणी पिल्यानंतर सर्वजण फ्रेश व्हायला आपापल्या रूममध्ये गेले. आकाश जेव्हा फ्रेश होऊन आपल्या रूममध्ये आला तेव्हा आराध्या आरोपाशी बसली होती आणि आरू तर कारमध्ये हीच गाढ झोपलेली होती. आकाश तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, "काय झाले बायको?" आराध्याने हसून पाहिले आणि उठून त्याला घट्ट मिठी मारली. आकाशच्या ओठावर स्मित हास्य उमटले. आराध्याने त्याच्या छातीवर डोके टेकवले आणि म्हणाली, "आय लव्ह यू. यू आर द बेस्ट हजबंड, बेस्ट फादर अँड द बेस्ट ब्रदर इन धिस वर्ल्ड." आकाशने डोळे बंद करून आराध्याचा तो स्पर्श अनुभवला आणि तिच्या शब्दांनी त्याचे मन भरून आले. त्याने विचारले की एवढी स्तुती कोणत्या खुशीत आहे. आराध्या हसून म्हणाली, "आभार माना की तुमची ही स्तुती मिळते, कारण बायका फक्त तुमची स्तुती ऐकायला ओळखल्या जातात, दुसऱ्यांची करायला नाही." आकाशला तिचे हे बोलणे ऐकून हसू आले आणि तो तिच्याकडे बघत राहिला. आकाशने विचारले, "अशी काय बघतेस?" पण पुढचे शब्द तिच्या घशातच अडकले, कारण आराध्याने आकाशच्या ओठावर आपले ओठ टेकवले. आकाश आश्चर्याने पाहत राहिला आणि तिच्या हृदयाची धडधड वाढली. पण पुढच्याच क्षणी त्याने आराध्याला कमरेतून धरून सावरले आणि तो तिला पेशंटली किस करू लागला. आराध्याने डोळे मिटून तो क्षण अनुभवला आणि जेव्हा तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला तेव्हा आकाशने तिला सोडले. आकाशने हळूच म्हटले, "यू आर माय वर्ल्ड, माय लव्ह अँड माय लाईफ, अँड नाव आय लिव्ह विदाउट यू." आराध्या त्याच्या छातीशी विसावली. इतक्यात समर्थ आणि गोलू अचानक रूममध्ये घुसले. समर्थने ते दृश्य पाहताच गोलूच्या डोळ्यावर हात ठेवला आणि गोलू तो हात काढण्यासाठी धडपडू लागला. आकाश आणि आराध्या घाईघाईने बाजूला झाले. आकाशने रागाने विचारले, "तुला मॅनर्स नाही का? कोणाच्या रूममध्ये येताना नॉक करायचे असते, हे माहीत नाही का?" समर्थने उलट त्याला सुचवले की, "मूर्ख माणसा, तुला तरी अक्कल हवी होती. जर असं काही करायचं होतं तर रूम लॉक करायची होतीस." आकाश म्हणला की, "तुला काय फरक पडतो? मी फक्त तिला हक केलं होतं." समर्थने तोंड वाकडे केले आणि गोलू रागाने ओरडला, "काका, हात बाजूला करा." समर्थने हात काढला तेव्हा गोलू पळून जाऊन आकाशच्या पायांना बिलगला. आकाशने त्याला कडेवर घेतले आणि विचारले, "काय झाले?" गोलूने रडत रडत तक्रार केली, "हा समर्थ काका मला बाहेर जाऊ देत नाहीये. मला जायचे आहे." आकाशने समर्थकडे पाहिले तेव्हा समर्थ त्याला डोळ्यांनीच काहीतरी इशारा केला आणि आकाश शांत झाला. आकाशने गोलूकडे पाहिले आणि हसून म्हणाला, "बेबी, आत्ताच तर तुम्ही बाहेरून फिरून आला आहात ना, तर थोडा वेळ रेस्ट करा. मग काही स्नॅक्स खाऊन घ्या. त्यानंतर तुला तुझ्या स्कूलचा होमवर्कसुद्धा करायचा आहे आणि तोपर्यंत तर डिनरची वेळ होईल ना. म्हणूनच काका तुला बाहेर जायला मना करत आहेत. समजले का तुला?" गोलूने आधी समर्थकडे पाहिले आणि मग आकाशकडे बघून म्हणाला, "ओके, मी नाही जाणार." मग त्याने समर्थकडे पाहिले आणि आपले हात पसरवून म्हणाला, "काका, पिगी बॅग." समर्थने तोंड वाकडे केले आणि म्हणाला, "तुझे नखरे सुरू झाले आता." गोलूने आतले दात दाखवत हसू लागला आणि समर्थने त्याला आपल्या पाठीवर उचलून घेतले. गोलूने त्याच्या गळ्याभोवती हात गुंफले. समर्थ आकाशला स्टडीमध्ये मिळायला सांगितले आणि गोलूला घेऊन तो बाहेर निघून गेला. त्याने गोलूला हॉलमध्ये सोडले आणि स्वतः स्टडी रूममध्ये गेला. स्टडी रूममध्ये सर्वजण तिथे हजर होते. समर्थ आत येताच आकाशने विचारले, "नक्की काय झाले आहे?" समर्थने सर्वांकडे पाहत सांगितले,
कोणीतरी आपल्यावर नजर ठेवून आहे. घराच्या बाहेर मी आता एक विचित्र माणसाला पाहिले. मग त्याने रणजितकडे पाहिले आणि विचारले, रणजित, परवा रात्री तो व्यक्ती आठवतो का, ज्याला आपण सीसीटीव्ही मध्ये पाहिले होते? रणजितने त्याला विचारले की काय हा तोच होता? समर्थ म्हणाला, मला तसं वाटलं. त्याने आपला चेहरा मास्कने कव्हर केला होता आणि डोक्यावर कॅप घातलेली होती. रणजितने लगेचच लॅपटॉप ऑन केला आणि थोड्या वेळापूर्वीचे सर्व फुटेज चेक करू लागला. सर्वजण तिथे उभे राहून त्याच्याकडे बघत होते. थोड्याच वेळात रणजितला स्क्रीनवर तो माणूस दिसला, ज्याबद्दल समर्थ बोलत होता. आकाशने त्या व्यक्तीला पाहिले आणि रागाने म्हणाला, तुम्ही लोकांनी याला घरात पाहिले आणि मला याबद्दल काहीच सांगितले नाही. आणि शेवटी हा मास्कमॅन आहे तरी कोण? रणजितने स्पष्टीकरण दिले की तो मध्यरात्रीची वेळ होती आणि कोणाला विनाकारण त्रास देणे मला योग्य वाटले नाही. पण सिक्युरिटी चार्जेस, कार्तिकचे म्हणणे आहे की सिक्युरिटीमध्ये कोणतीही कमतरता नाही. हा जो कोणी आहे त्याला नक्कीच घरातील कोणीतरी आतला माणूस मदत करतोय आणि यामध्ये कदाचित आपले नोकर किंवा ऑफिसमधील एम्प्लॉईज पैकी कोणीतरी असू शकतं. आकाश काहीतरी विचार करू लागला. मग त्याने अर्णवकडे पाहिले आणि सांगितले, मला सर्व नोकर हॉलमध्ये हवे आहेत, ते सुद्धा आत्ताच्या आत्ता. त्याचे बोलणे ऐकून अर्णव लगेचच बाहेर गेला. त्याने बटलरला सांगून सर्व नोकरांना, स्टाफला हॉलमध्ये बोलवले. थोड्याच वेळात सर्व नोकर समोरासमोर दोन ओळीमध्ये मान खाली घालून उभे होते. काही वेळातच आकाश आणि आदिराज सोबत बाकी सर्वजण सुद्धा हॉलमध्ये आले. आकाशच्या चेहऱ्यावर यावेळी कोणतेही एक्सप्रेशन नव्हते. त्याने सर्व स्टाफकडे पाहिले आणि म्हणाला, मला सांगण्यात आले आहे की माझ्या घरात राहून कोणीतरी माझ्याशी गद्दारी करत आहे आणि त्या गद्दाराची इन्फॉर्मेशन सुद्धा मला मिळाली आहे. फक्त मला असे वाटते की त्याने स्वतःहून समोर यावे, कारण मी त्याचे नाव घेतले तर ते चांगले होणार नाही. त्याचे बोलणे ऐकून सर्व शांत उभे होते. पण त्यापैकी एक माणूस, ज्याचे वय साधारण 35 ते 40च्या आसपास होते, तो खूप घाबरला होता. त्याच्या कपाळावरचे घामाचे थेंब त्याची भीती स्पष्टपणे सांगत होते. आकाशची नजर सर्वांवर होती आणि जेव्हा त्याची नजर त्या माणसावर गेली तेव्हा त्याची पारखी नजरेने एक क्षणात ओळखली की जो त्या सिक्युरिटीला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत होता तो हाच माणूस होता. आकाश आपल्या खतरनाक आणि थंड आवाजात पुढे म्हणाला, मी 5 पर्यंत मोजणार. चांगलं होईल तो स्वतःहून समोर आला, नाहीतर मी त्याला पकडण्यात आणि शिक्षा देण्यात काही क्षणही लावणार नाही. एक क्षणासाठी त्याचा आवाज ऐकून सर्व थरथर कापले. नशीब असे होते की घरातील सर्व स्त्रिया आणि मुले या वेळी आत होती, नाहीतर आकाशचे हे रूप पाहून त्या सुद्धा घाबरल्या असत्या. आकाशने गिनती स्टार्ट केली. 1, 2, 3. आकाशची नजर या दरम्यान सारखी त्या माणसावर होती, ज्याची घबराट तो नीट अनुभवत होता. त्याने पुढे मोजले. 4. तो 5 बोलण्यापूर्वी तो माणूस आकाशच्या पायावर पडत होता. तो माणूस रडायला की सर माफ करा, चूक झाली, प्लीज माफ करा. आकाशच्या डोळ्यात जणू रक्त उतरले होते. तो रागाने त्या माणसाचे केस पकडून म्हणाला, माफ करू? हे सर्व करण्यापूर्वी विचार नाही केला की याचा अंजाम काय होईल? तुला माहीत आहे ना की आकाश रॉयसाठी नाव, पैसा, प्रसिद्धी काहीच महत्त्वाचं नाही, फक्त त्याचं कुटुंब सर्वात महत्त्वाचं आहे. तो माणूस भीतीने थरथरत कापत होता. त्याला आकाशच्या रूपात जणू साक्षात यमराज दिसत होता. रणजित काही बोलण्यासाठी पुढे सारवला तेव्हा आकाशचा मोठा आवाज आला की कोणीही मध्ये येणार नाही. मला हे जाणून घ्यायचे आहे की याने असे का केले. त्याचा आवाज खूप मोठा होता. आराध्या जी श्रेयासोबत होती, जेव्हा त्या दोघांच्या कानावर तो आवाज पडला तेव्हा त्या आश्चर्याने एकामेकांकडे पाहू लागल्या. श्रेयाने आराध्याला सांगितले, मी अवनीच्या रूमचा दरवाजा बाहेरून लॉक करून येते, जेणेकरून तन्वी, अवनी किंवा मुलांपैकी कोणीही बाहेर येऊ नये. तोपर्यंत तू जाऊन बघ नक्की काय झालंय ते. आराध्याने मान हलवली आणि ती लगेचच खाली गेली आणि श्रेयाने सुद्धा जाऊन अवनीच्या रूमचा दरवाजा लॉक केला. आराध्या हॉलमध्ये आली तेव्हा तिथले दृश्य पाहून ती अवाक झाली. तिने हाक मारली, आकाश.
आकाशने तिच्याकडे पाहिले नाही. त्याला आपले रागीट डोळे तिच्यावर टाकायचे नव्हते. त्याने त्या माणसाकडे पाहतच स्वतःवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आणि सांगितले, बायको, तू तुझ्या रूममध्ये जा. श्रेया सुद्धा तोपर्यंत तिथे आली होती. श्रेयाने आदिराजकडे पाहिले तेव्हा आदिराजने तिला शांत राहण्याचा इशारा केला. आकाशला माहीत होते, आराध्या त्यांचे ऐकणार नाही आणि तसेच झाले. आराध्या तिथून हलली सुद्धा नाही. आकाशने त्या नोकराकडे पाहिले आणि जब्बर असलेल्या आवाजात म्हणाला, लवकर तुझं तोंड उघड. जर तुला तुझा जीव वाचवायचा असेल, जर तू इथे काही चोरी केली असशील किंवा दुसरं काही केलं असेल तर मी तुला एक क्षण माफ केलं असतं. पण तुझ्यामुळे माझ्या फॅमिलीवर संकट आलं आणि माझ्यासाठी माझ्या कुटुंबापेक्षा वर काहीच नाही. मी स्वतः सुद्धा नाही. त्या माणसाने रडत सांगितले, साहेब माफ करा, मी हे जाणून बुजून नाही केलं साहेब. त्या माणसाने माझ्या 4 वर्षाच्या निरागस मुलीला किडनॅप केलं आहे आणि खंडणी म्हणून 5 लाखाची मागणी केली आहे. मी गरीब माणूस कुठून देणार साहेब? माझे कुटुंब तर माझ्या मेहनतीवरच जगत आहेत साहेब. जेव्हा मी त्याला सांगितले की माझ्याकडे पैसे नाहीत तेव्हा त्याने मला त्या माणसाला घरात एंटर करून द्यायला सांगितले. जेव्हा मी नाही म्हणालो तेव्हा त्याने मला मुलीचा जीव मारण्याची धमकी दिली. मला मजबुरन हे करावेच लागले साहेब. माझी मुलगी त्याच्या ताब्यात आहे. सर्वजण त्याची ही व्यथा ऐकून थक्क झाले. आकाशने त्याला सोडले आणि 2 पावले मागे झाला. त्याने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाला, उभा राहा. तो माणूस घाबरत उभा राहिला आणि हात जोडून मान खाली घालून उभा राहिला. आकाशने विचारले, जेव्हा त्याने तुझ्या मुलीला किडनॅप केले तेव्हा तू त्यापैकी कोणाला काही का नाही सांगितले? मी इथे असलेला प्रत्येक स्टाफला सांगितले आहे ना की जर काही समस्या असेल तर मला सांगा. मी ती सोडवेल आणि तुझ्या सर्वांची मदत करेल. त्याने मान खाली घालूनच उत्तर दिले, खूप घाबरलो होतो. तुम्ही सुद्धा वडील आहात. तुम्ही मला समजून घ्याल हे मला माहीत आहे. गोलू बाबा आणि आरू बेबीमध्ये जसा तुमचा जीव बसला तसा माझा जीव सुद्धा माझ्या मुलीत आहे. म्हणूनच काही नाही सांगितलं. मला माफ करा साहेब. स्वतःच्या मुलीला वाचवण्यासाठी तुमच्या कुटुंबाला धोक्यात टाकले. आकाशने आर्नव आणि रणजितकडे पाहिले आणि सांगितले, आर्नव, रणजित, आपल्या माणसांना यांच्या मुलीच्या शोधात पाठवा आणि तुम्ही दोघे सुद्धा देखरेखीखाली सर्व काही करून घ्या. लक्षात ठेवा, मुलगी सुरक्षित घरी आली पाहिजे. आर्नव आणि रणजित त्यांचे बोलणे ऐकून लगेचच कामाला लागले. त्या नोकरांनी आकाशकडे कृतज्ञाने पाहिले. आकाशने सर्व स्टाफकडे पाहून सांगितले, आजसारखी चूक पुन्हा होता कामा नाही आणि मी पुन्हा सांगतोय, तुमच्या प्रॉब्लेम सोडवणे हे माझे कर्तव्य आहे. म्हणूनच माझ्यापासून कधी काही लपवू नका. त्या बदल्यात मला फक्त कुटुंबाच्या सुरक्षतेसाठी तुमची वफादारी हवी. त्या सर्वांनी हात जोडले तेव्हा आकाशने सुद्धा हात जोडून त्यांना जाण्यास सांगितले. सर्वजण निघून गेले पण तो माणूस अजून तिथेच होता. आकाश काही बोलणार इतक्यात आराध्या बोलली, हरी भैया, तुम्ही प्लीज आरूसाठी दूध गरम करून घ्या. तिला भूक लागली असेल. हरींनी त्यांच्याकडे पाहिले आणि आपले अश्रू पुसत म्हणाला, जी मेम साहब, आता करून देतो. असे बोलून तो लगेचच किचनमध्ये निघून गेला. आकाशने एक नजर आराध्याकडे पाहिले आणि तो आपल्या रूममध्ये निघून गेला. त्याला नीट माहीत होतं की त्याच्या बायकोने असं का केलं. आराध्याने दीर्घ श्वास घेतला आणि ती त्याच्या मागे गेली. श्रेयाने सुद्धा जाऊन अवनीच्या रूमचा दरवाजा वाजवला आणि ती त्या सर्वांकडे निघून गेली. इकडे आराध्या रूममध्ये गेली तेव्हा आकाश बुक सेल्फ जवळ उभा राहून काही बुक्स पाहत होता. खरं तर तो फक्त नाटक करत होता. आराध्याने जाऊन त्याच्या हातातले ते बुक्स घेतले आणि ती पुन्हा जागेवर ठेवली. आकाश तिथून जायला निघाला तेव्हा आराध्याने त्याचा हात पकडला. आकाश थांबला. आराध्या त्याच्या समोर गेली आणि त्याच्या गळ्यात हात घालून त्याला घट्ट मिठी मारली. ती हळूच आकाशच्या पाठीवर हात फिरून त्याला शांत करू लागली. आकाशला आता थोडा दिलासा वाटत होता. त्याने सुद्धा आराध्याच्या कमरेवर आपले हात लपेटले
आराध्या त्याला सावरत म्हणाली, काही झाले नाही आकाश, सर्व ठीक आहे. हरी भैया मजबूर होते म्हणूनच चूक करून बसले. एक वडीलच म्हणून त्यांच्यापेक्षा जास्त त्यांचे दुःख आणि भीती तुमच्याशिवाय दुसरं कोणी समजू शकत नाही. आकाशने तिच्या मानेवर आपला चेहरा लपवला आणि डोळे बंद केले. तो तिच्या बाहुलमध्ये स्वतःला शांत करत होता. त्याने हळूच सांगितले की माहीत आहे बायको, पण जर कोणाला काही झालं असतं तर मला माहीत नाही की मी काय केलं असतं. आराध्या हलकेच हसली. जो माणूस जगासमोर इतका कठोर होता तो आपल्या कुटुंबावर जीवापाड प्रेम करत होता. आकाश थोडा शांत झाला. तेव्हा तो तिच्यापासून बाजूला झाला. आराध्या त्याच्याकडेच पाहत होती. आकाशने तिच्या गालाला स्पर्श केला आणि विचारले, मी जेव्हा जायला सांगितले तेव्हा तू गेली का नाही तिथून? आराध्या हसून त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली, कारण तुम्ही मला सांगितले होते, तुमच्या सर्व चांगल्या आणि वाईट बाजू मला पाहाव्या लागतील. पण तुम्ही जसेही आहात, माझे आहात. तिचे हे बोलणे ऐकून आकाशच्या ओठावर हास्य घेऊन आले. आराध्या पायाच्या पंजावर उभी राहून आणि तिने त्याचा चेहरा धरून हलकेच खाली झुकवत त्याच्या कपाळावर किस केलं आणि म्हणाली, सर्व काही लवकरच ठीक होईल, काळजी करू नका. आराध्याची ही छोटीशी कृती आकाशच्या मनाला खूप शांतता देऊ लागली. इतक्यात तिथे धावत गोलू आला आणि त्याच्या मागे आपल्या छोट्या पावलांनी चालत आरू सुद्धा येत होती. गोलूने येऊन आराध्याच्या पायांना मिठी मारली. आराध्याने हसून त्याच्याकडे पाहिले आणि मागे आरूकडे पाहिले, जी तिथे येत होती. ती खाली बसली आणि तिने हात पसरवले. आरू आनंदाने हसली आणि पुढे वाढली. पण हे काय, ती तर आपल्या मम्माच्या जवळून जात थेट आकाशच्या पायांना बिलगली. आराध्या तर तोंड उघडून तिला बघतच राहिली. आकाशला हसू आले. त्याने हसत आरूला कडेवर उचलून घेतले. आराध्याने तोंड वाकडे केले तेव्हा गोलू तिच्या गळ्यात हात घालून तिला मिठी मारत सांगितले, काही हरकत नाही मम्मा, लिटल बेबीला पप्पांजवळ राहू दे. तुमच्याकडे तुमचा बेबी आहे ना? आराध्याने हसून त्याला जवळ घेतले आणि त्याच्या गालावर किस करत म्हणाली, माझा बेबी किती समजूतदार आहे. आरूने जेव्हा आराध्याला गोलूला किस करताना पाहिले तेव्हा ती रागाने आपले हात दात ओठ खाऊन ओरडू लागली, ई मम्मा. आराध्या आणि गोलूने तिच्याकडे पाहिले तर ती नाराज होऊन दोघांकडे बघत होती. आराध्या उठली तेव्हा आरूने आपले गाल फुगून गालांकडे बोट दाखवून खुणवले. आराध्याने हसून सांगितले की ही तर मोठी जळकुकडी आहे. आकाशला सुद्धा हसू आले. इतक्यात आधिराज जो आकाशकडे येत होता त्याच्या कानावर आराध्याचा आवाज पडला. तो हसत आत येत म्हणाला, आपल्या बापावर गेली आहे ना, मग जळण्याचा स्वभाव तर येणारच ना. आराध्या आश्चर्याने पाहू लागली तेव्हा तो हसत म्हणाला, हा आकाश आणि सुद्धा लहानपणापासून अगदी असाच करायचा जशी आरू करते. आईने जर माझ्यावर थोडा जास्त प्रेम केलं याचं तोंड फुगायचं. मग आई जेव्हा याला माझ्यापेक्षा जास्त लाड करायची तेव्हा कुठे हा मानायचा. हे ऐकून आराध्याला हसू आले आणि आकाश तोंड वाकडे करून म्हणाला, काय आहे भाऊ, का माझ्या बायकोला आणि मुलांसमोर माझी इज्जत काढत आहात? त्याला असे पाहून आराध्या आणि अधिराज दोघेही खूप हसले. शेवटी आकाश सुद्धा हसला. आकाशने अधिराजकडे पाहत विचारले, भाऊ तुम्हाला काही काम होतं का? अधिराज म्हणाला, नाही, मला वाटलं तुझा राग बिचाऱ्या आराध्यावर निघू नये म्हणून तुला पाहायला आलो होतो की तू ठीक आहेस की नाहीस. आकाश हसून म्हणाला, मी ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. अधिराजने डोळे मिचकवले आणि तो निघून गेला.